बऱ्याच वेळा तुमच्यासोबतही असं काही होत असेल. एखादं नाव ऐकलं तरी मनात तो काळ जिवंत होतो, किंवा एखादा चेहरा पाहिला तर त्या संपूर्ण पिढीची आठवण येते. ते इतकं परिणाम करतं की आपण पडद्यामागच्या भावनांमध्ये हरवून जातो आणि पुढचे काही क्षण तो काळ आपण जगतो, ती पिढी जगतो. असाच एक सुवर्ण काळ आज मी घेऊन आले आहे. भारतीय सिनेसृष्टीतील एक दिलदार अभिनेता धर्मेंद्र यांची बायोग्राफी आज आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्या फिल्मी करिअरमधील काही मनोरंजक किस्सेही आज आपण ऐकणार आहोत. पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नरसाली या छोट्याशा गावात 8 डिसेंबर 1935 रोजी त्यांचा जन्म झाला. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्वामुळे आणि भावनिक अभिनयामुळे ते लवकरच सर्वांचे आवडते बनले. त्यांच्या काही सुपरहिट चित्रपटांची यादी: फूल और पत्थर 1966 या चित्रपटाने त्यांना मोठी लोकप्रियता दिली. शोले 1975 वीरूच्या भूमिकेत त्यांनी अमर अभिनय केला. सत्यकाम 1969 समाजवादी संदेश देणारी त्यांची सर्वोत्कृष्ट भूमिका. सीता और गीता 1972 हलकी फुलकी पण संस्मरणीय भूमिका. चुपके चुपके 1975 त्यांच्या कॉमिक टायमिंगमुळे प्रेक्षक हसले आणि त्यांच्या प्रेमातही पडले. शोले, धरमवीर, प्रतिज्ञा, राजा जानी, आयना, दो चोर, हकीकत, प्रत्येक चित्रपटाने वेगळीच छाप सोडली. धर्म फिल्मों में एक्टिंग करने के लिए कोई अर्जी क्यों नहीं लिख देता, असं त्यांच्या आईंनी सांगितलं आणि ह्याच 2-4 विचारांमुळे त्यांनी फिल्म फेअरच्या न्यू टॅलेंट हटमध्ये एक ॲप्लिकेशन पाठवलं आणि आपला फोटोही. त्यामुळे धर्मेंद्र यांना अरुणा हिंगोरानी यांच्या दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटासाठी साईन करण्यात आलं आणि अशा प्रकारे 1960 मध्ये धर्मेंद्र यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली. 1966 मध्ये आलेल्या चित्रपटाने धर्मेंद्र यांना ॲक्शन हिरो म्हणून स्थापित केलं. त्यांच्या स्ट्रगलच्या काळात त्यांची मैत्री मनोज कुमार यांच्याशी झाली. कुणाला माहीत होतं की हे पुढे जाऊन हिंदी चित्रपटसृष्टीचे खूप मोठे स्टार बनतील. धर्मेंद्र फिल्म स्टार आहेत ज्यांनी प्रत्येक प्रकारची भूमिका केली आहे. लगातार हेमा मालिनी सोबत काम करताना धर्मेंद्र ड्रीम गर्लवर मनापासून फिदा झाले. त्या काळात हेमा मालिनीच्या मागे संजीव कुमार आणि जितेंद्र यासारखे सुपरस्टारही होते, परंतु धर्मेंद्रजी यांनी बाजी मारली आणि अशा प्रकारे हेमा मालिनी कायमच्या त्यांच्या आयुष्यात आल्या. धर्मेंद्रजी यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत असंख्य दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. विमल रॉय, ऋषिकेश मुखर्जी, यश चोप्रा, B.R. चोप्रा, रमेश सिप्पी, मनमोहन देसाई असे कितीतरी मोठे नाव त्यांच्या कामाच्या यादीत आहेत. टाइम्स ऑफ मॅगझिनने तर धर्मेंद्रजी यांना जगातील 10 सर्वात देखण्या पुरुषांमध्ये स्थान दिलं होतं. 80 आणि 90च्या दशकात धर्मेंद्रजी यांनी ॲक्शन हिरोची ओळख निर्माण केली. पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत धर्मेंद्र यांना 2 मुली विजयता आणि अजिता आणि 2 मुलं सनी देओल आणि बॉबी देओल आहेत. दुसरी पत्नी हेमा मालिनी सोबत 2 मुली ईशा आणि आहाना या 2 मुली आहेत. बॉबी देओल यांनी तर आपल्या मुलाचे नाव धरम ठेवलं होतं. शोले चित्रपटात धर्मेंद्र यांना ठाकूरचं पात्र करायचं होतं, पण दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना ते वीरूच्या भूमिकेत हवे होते. धर्मेंद्र तयार नव्हते, तर सिप्पी म्हणाले, नाही मानलास तर संजीव कुमारला वीरू करतो, जो हेमा मालिनीचा हिरो आहे. हे ऐकताच
धर्मेंद्र वीरूची भूमिका करण्यास लगेच तयार झाले. सलमान खान हेही धर्मेंद्र यांचे मोठे चाहते आहेत. धर्मेंद्रही वारंवार म्हणतात की ते तरुणपणी अगदी सलमान खान प्रमाणेच वागत आणि दिसतही होते. सलमानच्या प्यार किया तो डरना क्या या चित्रपटात धर्मेंद्र यांनी एक पैसाही न घेता काम केलं आहे. लांबचा आउटडोअर शूट होता आणि सलीम खान यांनी आपल्या मुलांना सांगितलं होतं धरमजींची विशेष काळजी घ्यायला. 2004 मध्ये धर्मेंद्र यांनी बिकानेरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी आपला मोठा मुलगा सनी देओलला बेताब मध्ये लॉन्च केलं आणि जवळजवळ दशकानंतर लहान मुलगा म्हणजेच बॉबी देओल याला बरसात या फिल्म मध्ये लॉन्च केलं. धर्मेंद्रजी यांच्या तंदुरुस्त शरीरयष्टीकडे पाहून दिलीप कुमार नेहमी म्हणायचे, माझी देवाकडे एकच तक्रार आहे की त्यांनी मला तुमच्यासारखं देखणं का नाही बनवलं. गोविंदा हे धर्मेंद्र यांचे फार मोठे चाहते आहेत. जेव्हा गोविंदाच्या पत्नी गर्भवती होत्या तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला धर्मेंद्रजी यांचा फोटो दिला होता, कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांचं मुलंही धर्मेंद्र यांच्यासारखं सुंदर आणि देखणं व्हावं. ही गोष्ट जेव्हा धर्मेंद्रजी यांना कळली तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. धर्मेंद्रजी यांना 1997 साली फिल्मफेअर लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला, तर 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांनी 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. भारतीय सिनेसृष्टीतील हा एक सुवर्ण काळ होता. ते आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे आणि जिवंत राहणार. एक नम्र माणूस, भावनिक पिता आणि नायक म्हणून त्यांची ओळख आहे. धर्मेंद्र हे नाव जरी घेतलं तरी तो काळ आठवतो आणि जो कधीच विसरता येणार नाही.